लक्ष द्या बरं का वडार समाजाला. आणि हा माणूस सच्चा आणि इमानदार हुशार आहे. आमची साथ असं यांच्या समाजाला न्याय मिळालं का? मिळालं का? मिळालं का? मिळालं का? नाही 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 सामच्या पेजवर सामच्या ग्रुपवर टाकली लिंक सर. लिंक ग्रुपवर आहे सामच्या पेजवर. हो आणि मराठ्यांचा कधीच वाद नव्हता, कधीच होणार नाही. वा पाटील, सगळ्या गोष्ट तुमच्या सपोर्ट म्हणजे वस्तुस्थितीला धरून आहे. समाजाची काळजी घ्या, आम्ही सोबत आमचं ढकलू नका मागे. लातूरचा सुद्धा विषय सांगितला आहे, तुमचा सुद्धा सांगतो आज. आणि इथला सीएसला वेळ नाही, इथल्या आरोग्य सिस्टमला वेळ नाही, आरोग्य यंत्रणा काही काम करत नाही. 3 दिवसाला चेक करतात, तुम्हाला ऍडमिट करा. बोलतो काळजी घ्या, काळजी घेतो वापस. मी सगळं बोलतो, काहीच काळजी करून आम्ही सोबत येतो. एक मिनिट आज शांतता रॅली आहे तुमची, आणि त्यापूर्वीच तुम्ही आज धनगर आरक्षणाचं उपोषण सुरू आहे. आज नाही माझा विषय, मी पहिल्यापासून मी जे खरं आहे ते बोलतो. मला राजकारण नाही करायचं. धनगर बांधवांचे कोणते नेते काय म्हणतायत, कोण काय म्हणतंय, मी कधीच त्यांना विरोधक मानलेलं नाही, मानणार सुद्धा नाही आणि बोलणार सुद्धा नाही. मी टीका पण नाही करणार. एखाद्या गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आमचे बंधू इथं बसले. गोरगरीब धनगराला, गोरगरीब वॉर्डर समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांचा लढा आहे. मी काल लातूरला सुद्धा गेलो होतो तिथं. तर माझा हट्ट पहिल्यापासूनचाच की गोरगरिबांना मिळाला पाहिजे. श्रीमंत सोडून द्या हो, ओबीसीचे 10 नेते सुधारतील, मराठ्यांचे 10 सुधारतील, आमच्या गरिबांचं काय? आमची लागली ना काडी सगळ्यांची. करोडो मराठ्यांचे, गोरगरिबांचे लेकरं उपाशी मारायला लागलेत. गोरगरिबांचे, करोडो धनगरांचे लेकरं उपाशी मारायला लागलेत. लाखानं लोक वडार बांधवांचे, राजपूत बांधवांचे उपाशी मारायला लागलेत. आम्हाला नेते नाही बघायचे, आम्हाला आमचा समाज बघायचा, ही आमच्या डोक्यात. आणि माझ्या डोक्यात 100% ते माझं एसटी आरक्षणाला पहिल्यापासून पाठिंबा आहे. आणि ताकदीना वेळ पडली, धनगर बांधवांनी जर आम्हाला आव्हान केलं तर कोटीना मराठी धनगर बांधवांचे रस्त्यावर दिसतील, ही माझा शब्द. मात्र पाटील, वडीगोद्रीमध्ये एक उपोषण चालू होतं लक्ष्मण हाके यांचं. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे. दुसरीकडे ज्याला तुम्ही भेट द्यायला येतात त्यांनी एसटी मधून मागणी करतात. कसं बघता ह्या दोन्ही उपोषणाकडे तुम्ही? मी सांगितलं ना, मी उपोषण या उपोषणाला किंमतच देतो. कोणतं पण असो, त्यांचा असो, आमचा असो, यांचं उपोषण हे जीवावर घेतणारी गोष्ट आहे. ते का उडीत बसले हे मी कधी म्हणणार नाही, कारण आम्ही त्यांना विरोधात मानला होतो. त्यांना छगन बसत. आज निर्मळ भैया इथं बसलेत ना, आमचं कर्तव्य मी एक उपोषण करताय. माझं कर्तव्य, त्याच्या वेदना काय असतात त्या उपोषणाच्या आम्हाला माहिती. मला आणखीन चालता येत नाही. मी फक्त एवढंच सांगू शकतो की धनगर बांधवांचं, मराठ्यांचं कधीच वैर नाही आणि ते कधी होऊ पण नाही, एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यांना त्यांची जर मागणी एसटी आरक्षणातून येते का त्यांना मिळू नाही,
एवढंच माझं म्हणणं आहे ना. त्याच्यासाठी मराठा समाज ताकदीनं उभा राहणार. पाटलांचा आज होम पिच आहे बीड जिल्ह्यामध्ये. एरवी जर बघितलं, गेल्या वेळेस जर बघितलं, निर्णायक सभा या बीडमध्ये झाली होती. मात्र आता पहिली सभा जी आहे ती एक वेगळी सभा, वेगळी रॅली, शांतता रॅली होती. अख्खा बीड जिल्हा तुमच्या दिमतीला उभा आहे स्वागतासाठी. कसं बघताय या सगळीकडे? शेवटी आमचं आक्रोश आहे. तुम्ही ज्यावेळेस कमजोर समजायला लागता, ज्यावेळेस तुम्ही अन्याय करायला लागता, त्यावेळेस माझा गोरगरीब मराठा एकत्र येणार. ज्यावेळेस जातीवाद व्हायला लागला, ज्यावेळेस जातीय दंगली भडकवण्याचं काम छगन भुजबळ करायला लागला, त्यावेळेस गोरगरीब एकत्र येणारच ना, शांतता राहावा म्हणून ते काम करतो. शांतता तुमच्या सभेला जी रॅली आहे, रॅलीला परवानगी मिळाली होती. मात्र सभेला अद्याप तशी परवानगी देण्यात आलेली नाही असं पोलीस म्हणतात. कसं पाहता याकडे? काही राजकारण म्हणून तुम्ही पाहताय? बोलू आपण. लोक लाखांना थांबले, ते परेशान झाले. सगळं सांगणार आहे ना, असं काय करतात? कॅमेरा पर्सन अनिकेतसह मी महेंद्र कुमार मराठी.